न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कला गुणांना वाव मिळावा यासाठीच पश्चिम विधानसभा मतदारसंघात भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात आली। त्यात 5000हून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला। स्पर्धेचा निकाल देताना परीक्षांची देखील चांगलीच कसोटी लागली। यापुढील काळात देखील महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करून अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही माजी आमदार डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे यांनी दिली। डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे मंत्रिमंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्तम नगर येथील भोळे मंगल कार्यालयात घेण्यात आला। यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे, मोमिता वहिनी हिरे, दीपक सोनवणे, सुरेखा वेताळ, मीना देवरे, मंदा पाटील, रत्ना राजपूत, चंदा शहाणे, वैशाली पवार, कविता खैरनार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। हॉलसह बाहेरचा परिसर महिला तरुणींच्या गर्दीने हाऊसफुल गेला होता। डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे म्हणाले की नाशिकमध्ये एकही मोठा उद्योग गेल्या 15 वर्षांपासून आलेला नाही। पुण्यात आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात येत असून आयटी पार्क आहे, मात्र नाशिकमध्ये एकही आयटी पार्क नाही। नाशिकच्या तरुणांना पुणे, मुंबई, बेंगलोर या ठिकाणी रोजगारासाठी जावे लागत आहे। हे चित्र आता बदलायचे आहे। आता विकासाच्या दिशेने गेले पाहिजे। सर्वांना सोबत घेऊन येणारी विधानसभा निवडणूक आपण लढणार आहोत। शहराचा विकास, नाशिकमध्ये उद्योग येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। या पुढील काळातही महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे यांनी स्पष्ट केले। यावेळी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा बेलेकर, प्रभाग 25, द्वितीय क्रमांक अंजना गायकवाड, प्राजक्ता थोरात, प्रणिता कोतकर, स्नेहा नेरकर, वर्षा दातीर, तृतीय क्रमांक प्रतीक्षा आहेर, पूजा मणियार, ऋतुजा चौधरी, रेखा सोमासे, स्मृती आहेर, प्राजक्ता कचवे, वैशाली खरोटे, प्रास्ताविका ज्योती फड यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली। आगामी काळात डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे यांना आपण सर्वांनी खंबीर साथ द्यावी असे आवाहनही केले। ज्योती डुमरे यांनी सूत्रसंचालन केले। कार्यक्रमास महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणेशोत्सव 2024 साली जो अपूर्व भाऊ हिरेंनी एकदम सुंदर महिलांसाठी जो कार्यक्रम राबविला होता, भव्य रांगोळी स्पर्धा, तर भव्य रांगोळी स्पर्धेमध्ये अनेक असे प्रत्येक प्रभागातून बक्षीस नंबर काढण्यात आले। तर त्यामुळे सगळ्या महिला ह्या अगदी खुश झालेल्या आहे। भरपूर सुंदर सुंदर प्रत्येक प्रभागातून रांगोळी काढण्यात आली। अपूर्व भाऊ हिरे आणि योगिताताई यांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते की एकदम सुंदर कार्यक्रम ठेवून आणि एक भव्य बक्षीस समारंभ त्यांनी ठेवला। त्याच्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणी आम्ही सगळे खुश आहोत। धन्यवाद। अभिनंदन करतो। त्यांनी आपल्यामध्ये चांगली कला दाखवली, चांगल्या पद्धतीने सुंदर अशा रांगोळ्या काढल्या। त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो। ज्या 1200 स्पर्धकांना बक्षीस मिळाली आहे त्या स्पर्धकांचं सुद्धा अभिनंदन या ठिकाणी करतो आणि एवढंच करतो की येणाऱ्या आणखी दिवसांमध्ये अजून वेगवेगळ्या स्पर्धा आपण आपल्या सगळ्या माताभगिनींसाठी सुद्धा आयोजित करणार आहोत। आपण जास्तीत जास्त संख्येनं त्यामध्ये सुद्धा सहभागी होत राहावं अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।